अपात्र ठरलेल्या किंवा बोगस लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल होणार अशा चर्चा सुरू होत्या। यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम पाहायला मिळत होता। यावरनं आमदार सतेज पाटलांनी प्रश्न उपस्थित केला। त्यावर महिलांकडून पैसे परत घेणार किंवा फौजदारी गुन्हे दाखल होणार असं काहीही म्हटलेलं नाही, असं मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं। हे जे निकष जे काय आज मंत्री महोदय सांगतात ते निकष पहिल्यापासून होते। त्या निकषाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची होती। मग ज्यांना अपात्र आज करताय त्यांची फसवणूक का करताय? ज्यांना तुम्ही आज अपात्र करताय त्यांची फसवणूक का करताय? जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षखाली कमिटी होती, तुम्ही जी.आर. काढला, एक अशासकीय सदस्याचा अध्यक्ष तुम्ही केला, कायद्याने त्याला अधिकार दिले हे मान्यता देण्यासाठी। खाली तुम्ही लिहिलं स्थानिक ग्रामसेवक स्थानिक अधिकाऱ्यांचा सर्ट घ्या। मग याची पडताळणी झाली होती का नव्हती? झाली असेल तर मग आमचं म्हणणं आहे त्यांना अपात्र करू नका। एक तर कधीही शासनाने किंवा कुठलेही मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील विभागाची मंत्री म्हणून मी असेल किंवा मंत्रिमंडळातील इतर मंत्री असतील, कुणीही त्यांच्याकडून परत पैसे घेण्याच्या संदर्भातला आजपर्यंत एकदा सुद्धा किंवा फौजदारी गुन्हे किंवा त्यांच्याकडून परत आपण खात्यातनं पैसे या ठिकाणी निवडणुकीनंतर घेणार अशा पद्धतीची कुठलीही स्टेटमेंट आजपर्यंत आलेली त्या ठिकाणी नाहीये। निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये 2,45,00,000 महिलांना आपण लाभ वितरित केला। म्हणजे आपण कुठेही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही। आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण 8 मार्च रोजी ज्या वेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला 2,52,00,000 महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।